विशेषतः कमीच पडण्याची भारतातला जो अंदाज आहे तो कमीच आहे आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये यावर्षी फक्त 53% पाऊस पडला आहे. दरवर्षी आपल्याकडं 800 ते 850 मिली पाऊस पडतो, तर शक्यता अशी आहे की आपल्याकडे 400 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि म्हणून हा दुष्काळ 100% आपल्या समोर दिसतोय या वातावरण बदलामुळे. म्हणून आपल्यासाठी कठीण असा हा येणारा वर्ष हे आपल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, दूध व्यावसायिकांसाठी कठीण असणार. परंतु यातनं मार्ग काढण्याचे काम आपणाला शेतीशी निगडीत गोष्टी कृषी अधिकाऱ्याकडनं कळाल्या असतात. परंतु मी पशुशी निगडीत एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की नियोजन आजपासून आपल्याला या संबंधी करण्याची गरज आहे. दुष्काळ आल्यावर तिथं संकटाचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे, परंतु त्या संकटाला सहजपणे आपल्याला पुढे जाता येईल यासाठी काय करायचंय, तर पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे की चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असते. जेव्हा दुष्काळ आहे तेव्हा चारा टंचाई होणार आहे. तर ती चारा टंचाईचे नियोजन आतापासून आपल्याला करायचंय. यामध्ये आपल्याला आता चारा उत्पादन वाढवायचे. शासन बी बियाणे मोफत देतंय, त्या बी बियाण्याचा वापर करून आपल्याला कमी कालावधीत आणि कमी पाण्यावर येणाऱ्या चारा पिकं घ्यायची. जास्त पिकं पाणी लागणार नाही. ज्वारी असं पीक आहे, तुम्ही देवणीच्या भागामध्ये मला माहिती आहे मोठी ज्वारी सुद्धा बऱ्यापैकी येते बऱ्याच भागामध्ये. पण कमी पाण्यामध्ये येणारी ज्वारी लावा आणि म्हणून कमी पाण्यामध्ये येणारी ज्वारी जर लावली तर आपल्याला कडबा बऱ्यापैकी होईल. कडब्यावरती लक्ष द्या. कडबा येणाऱ्या गोष्टी आपल्या जनावरांसाठी नियोजन करावं लागेल. दुसरी गोष्ट आहे की जर आपण ज्वारीमध्ये सुद्धा चारा पिकाची ज्वारी लावली तर पावसाळ्यामध्येच या ज्वारी कटिंग करून मुरघास तयार करून पुढले 8 महिने आपल्या जनावराला आपल्या घरातला मुरघासाचा चारा पुन्हा देऊ शकतो. हे दुसरं नियोजन करायचंय. तिसरं नियोजन म्हणजे मी म्हणालो की चारा उत्पादन वाढवायचंय. दुसरं नियोजन जे काही गुळी भुसकट निर्माण होईल ते अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला ठेवायचे. चाऱ्याची साठवणूक योग्य पद्धतीने करायची. बऱ्याच वेळा 10-20% चारा योग्य साठवल्यानं नुकसान होते, तर चाऱ्याची साठवणूक योग्य ठिकाणी करायची आहे. आज मी यांच्या गोठ्यावरती गेलो आणि गोडाऊन चांगले लोक मालासाठी उभा करतात, ह्यांनी चाऱ्यासाठी मोठे मोठे गोडाऊन उभा केलेले आहे. कारण चारा ही मोठी प्रॉपर्टी आहे आपली शेतकऱ्यांची, दूध व्यावसायिकांची. म्हणून चाऱ्यातला एकही कण वाया जाणार नाही यासाठी चारा सुरक्षित राहील याची काळजी घ्या. उंदर घुशी लागून बऱ्याच वेळा चाऱ्याचं माती आणूनमध्ये नुकसान करतात, त्याच्यामुळं त्या दृष्टीनं खालचा पृष्ठभागाचं नियंत्रण करा. म्हणून चारा साठवणूक योग्य करा. तिसरी बाब आहे की जे चारा आहे त्याचा आजपासून पुढे पावसाळा आहे पुढे होईल म्हणून करू नका. जे चारा आहे त्याचा काटकसरीने आतापासूनच वापर सुरू करा. कडबाकुट्टी मशीन आवश्यक आहे. या योजनेमध्ये कडबाकुट्टी मशीनसाठी सुद्धा योजना आहे. अगोदर पंचायत समिती मार्फत, कृषी मार्फत सुद्धा वेगवेगळ्या योजनांतून कडबाकुट्टी दिली जाते. शेतकरी जे आहे, जनावर ज्याने ठेवणार आहे त्याच्याकडे कडबाकुट्टी असलीच पाहिजे. कारण कडबाकुट्टीमुळे 42% चाऱ्याची बचत होते. 42% चाऱ्याची बचत होते. याचा अर्थ आहे की जर तुमच्याकडं 2 जनावरांना लागणारा चारा किमान 3ऱ्या जनावर मोफत मिळतो. जे साबणाच्या ह्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट मिळतो 2 वर 1 फ्री, इथं किमान 2 वर तुम्हाला 1 जनावराचा फ्री चारा मिळतो फक्त कडबाकुट्टी वापरली तर. जनावरांच्या समोर गव्हाण असली पाहिजे. जनावरांच्या समोर गव्हाण असली पाहिजे, दावण असली पाहिजे. कुठल्या आडव्या तिडव्या लाकडाला आणि झाडाला जनावराला बांधून चारा टाकू नका. चारा पुढच्या समोर टाकलेला पालापाचोळा चालताना पुढल्या पायातून मागच्या पायातून शेणात लागून उकंड्यावर जनावराला खायला चारा नाही आणि उकंड्यावर चारा जाणं हे आम्हाला परवडणारं नाही. चाऱ्याचा एक कण आमच्या जनावराच्या पोटात गेला पाहिजे आणि तो जनावराच्या कामी आला पाहिजे. याच्यासाठी जनावराच्या समोर मी म्हणेन फक्त 60 ते 70 रुपयामध्ये एक शाहबादी फरशीचे 2 तुकडे एका जनावराला लागतात. 2 शाहबादी फरशी जी आम्हाला 2x2च्या जर एका जनावराला लावल्या 120 रुपयामध्ये जनावराच्या समोरचा चारा पायात येणार. हे तरी साधी गोष्ट आपण करू शकतो आणि यातनं चाऱ्याची बचत करा. म्हणजे चारा टंचाईसाठी आता चारा उत्पादन आपल्याला वाढवायचंय. चाऱ्याचा आपल्याला सायलेज करायचे, चाऱ्याची साठवणूक व्यवस्थित करायची आहे आणि चौथं चाऱ्याचा अतिशय काटकसरीने वापर करायचा. याचबरोबर पाण्याचा आपल्याला काटकसरीने, सगळ्यात मोठं दुर्भिक्ष्य पाण्याचं असतं. आज बरं प्रशासकीय अधिकारी आहेत, पाणी आणि चारा टंचाईच्या संबंधी करावा लागतो. चाऱ्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काटकसरीने उपलब्ध पाण्याचा वापर करावा लागेल. ज्यात चाऱ्यासाठी कोणी संकल्पनाच नाही, ड्रीप लावा, स्प्रिंकलर घ्या. पण मी म्हणेल की चारा पिकं सुद्धा आज ही या पद्धतीने जर आपण घेतली तर येऊ शकतात. द्विदल वनस्पतीमध्ये मी म्हटलं की स्टायलोसारखा आहे, सुबाबूळ सारखे आहेत, जे कमी पाण्यावर येणार आहेत. अशा पद्धतीचे चारे जर आपण लावले तर अतिशय कमी पाण्यात आणि पुन्हा सुद्धा पाणी नसताना किंवा अतिशय कमी पाण्यामध्ये येणारे आणि प्रथिनं जास्त असणाऱ्या चाऱ्याचे उत्पादन आपण यावर्षी पण घेऊ शकतो.
या दृष्टिकोनातून चाऱ्याचं झालंय. मी पाण्याच्या बाबतीत सांगत होतो की पाण्याचा काटकसरीनं वापर करायचा आहे आणि पाण्याचा वापर गोठ्यामध्ये मी बघितले जनावराला प्यायला मोठ्या जनावराला 40 ते 50 लिटर पाणी लागतं. दूध जास्त देणार असेल तर दुधाच्या प्रमाणामध्ये प्रति लिटर प्रमाणे 100 लिटरपर्यंत पाणी आपल्याला वाढवत जावं लागतं. पण सर्वसामान्यपणे भाकड जनावराला 40 लिटर पाणी आणि त्याच्यानंतर दुधाच्या प्रमाणामध्ये 100 लिटरपर्यंत प्यायला पाणी लागतं. प्यायला पाणी मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु जनावर धुवायला गोट्या धुवायला सगळ्यात जास्त वाया जाते. प्यायला पाणी कमी लागते आणि आम्ही फवाऱ्यानं मोटर लावून जनावरांचं अंग धुणं आणि गोठा धुणं हे आमच्या शेतकऱ्याला दुष्काळात परवडणार नाही, एरवी परवडणार नाही. आणि म्हणून मी म्हणतो की मुक्त संचार गोठ्याचा स्वीकार करा. ज्या गोठ्यामध्ये वाघासारखं काम आपले जनावर सुद्धा तसेच राहतील. मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावर राहणार, त्याला आंघोळ घालायची गरजच पडणार नाही तुम्हाला. नंबर 1. झालं बसायला जागा नसेल तर प्रॉब्लेम आहे. अन्यथा मुक्त संचार गोठ्यामध्ये स्वच्छ पावडर मध्ये आलिशान गादीवरती जनावर मुक्त तिला बसायला अडचण निर्माण होत नाही. पाय व्यवस्थित बाजूला करून कास सुद्धा तिचा सुरक्षित राहतो आणि मुक्त संचार गोठ्यामध्ये अगदी महालात राहिल्यासारखी गाय आलिशान गादीवरती राहते. आणि त्याच्यामुळे ना जनावर धुवायला पाणी लागतं आणि त्यामुळे पाण्याची खऱ्या अर्थाने बचत होते. मी सगळ्या दुष्काळामध्ये पाहिलेलं आहे की जनावर हे छावणीत आणले जातात किंवा एकत्र जातात. साहेब त्या सगळ्या छावण्यामध्ये सगळ्या लोकांना विचारलं चारा तरी साहेब आमच्या घरी द्यायला आहे, पण पाणी कुठून आणायचं. आणि म्हणून आम्ही छावणीत जनावर घेऊन आलो. आणि म्हणून आपल्याला आपली जनावर आपल्या दारात सांभाळायची असतील योग्य प्रकारे तर पाण्याचा आपल्याला काटकसरीनं वापर करावा लागेल. जिथं जिथं टाळता येईल तो टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि मी पूर्वी सांगितलं दुष्काळ असला उष्णतेचा ताण उष्णतेचा ताण पण जनावराला कमी होतो. एखादं चिंचचं झाड, आंब्याचं झाड, लिंबाचं कडुलिंबाचं झाड, पिंपळाचं झाड, जे कोणतं झाड असेल, सावलीचं झाड जर आपण गोठ्यामध्ये जर घेतलं तर त्या गोठ्यामध्ये तो एसी हॉल तिथं अगदी जशी इथं मस्त हवा इकडून तिकडे येऊ लागली. आता लाईट नाही काय नाही ते आपल्याला कोणाला गरमी होत नाही एवढ्या उन्हाच्या वेळेला. तर जिथं हवा खेळती असते गोठ्यामध्ये कुठंच भिंत नसते, भिंत नाही. 1 फुटाची भिंत घ्यायची गरज नाही. जे सगळ्यात मोठा खर्च आपण भिंतीवर आणि जनावरांना सगळी आता ह्या सगळ्या खिडक्या बंद केल्या, किती कॉन्क्रीटची चांगली बिल्डिंग असेल तर आपण इथं बसू शकलो नसतो. आणि म्हणून जमिनीलगत हवा लागणे, सहज हवा गोठ्यामध्ये येणे हा महत्वाचा भाग आहे. आणि जिथं झाडाची व्यवस्था आहे अशा पद्धतीनं जर आपण केलं तर उष्णतेचा ताण येणार नाही. आणि या एल निनोचं जे काही आपल्या देशावरती येणारं संकट आहे या संकटाचा आपणाला सामूहिकपणे प्रशासन असेल, शेतकरी असतील, पशुपालक असतील, समाजातले सर्व घटक असतील यांना एकत्रितपणे या सर्व संकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि आपण या योजनेमध्ये फक्त मी पुन्हा जाता जाता काही नवीन लोक आलेले आहेत, योजना घ्यायची म्हणून घेऊ नका. खरंच मला काहीतरी करून दाखवायचं, मला माझ्या गावातल्या लोकांना दाखवायचे, माझ्या पाहुण्यांना दाखवायचे, समाजात दाखवायचे मी एक आदर्श काहीतरी काम करतोय, माझ्या घराच्या उत्थानासाठी करतोय, माझ्यासाठी करतोय आणि समाजासाठी करतोय. म्हणून योजनेचा लाभ घ्या आणि त्या योजनेमधून पुढे जा. कदाचित या लोकांपैकी मला वाटते 10-20 लोकांना योजना मिळेल, 10-20 लोकांना योजना मिळेल. सगळ्यांनी अपेक्षा ठेवण्याची गरज. महाराष्ट्र पातळीवरची योजना आहे, किती लोकांना मिळेल हे सांगता येत नाही. परंतु प्रशिक्षण वाया जात नाही. आणि या प्रशिक्षणात एक भावना आहे की आपण घेऊन जायचंय की मी या क्षेत्रात येणार आहे, कारण या क्षेत्रात वाव आहे. मी हेच सांगायला आलोय, योजनेचा फायदा घ्या हा एक दुय्यम भाग आहे त्याच्यातला. परंतु मी हे सांगायला आलोय की या क्षेत्रामध्ये असलेला खोर आहे, शेती चांगली आहे, साखरेच्या बाबतीत खूप बदल बाबतीत आणि त्यातनं शेतकऱ्याचं उत्थान निश्चित झालंय. ही देवणी तालुक्यामध्ये गरजेचं त्या दृष्टीने आपण सर्वजण मिळून प्रयत्न
प्रयत्न पशुवर्धन खातं बरोबर आहे, तिथं जरूर आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. या ठिकाणी संयोजकांनी बोलवलं आणि आपल्याशी या कार्यक्रमामध्ये संवाद साधण्याची संधी दिली, त्यांना धन्यवाद देतो.